सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नवरात्र म्हणजे काय? नवरात्र का साजरे करतात? त्यातील प्रत्येक उपचाराचा अर्थ काय आहे? भक्तजन हो, आज आपण पाहणार आहोत नवरात्र या व्रताविषयी माहिती. कारण या व्रताची माहिती नसते, त्यांच्यापर्यंत आजच्या दिवसात ही माहिती पोचेल. भक्तांना प्रत्येकाला या व्रताची यथासांग व प्रासादिक माहिती मिळावी म्हणून हा प्रयत्न आहे. नवरात्र म्हणजे काय? त्याला शारदीय नवरात्र का म्हणतात? आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून शरद ऋतूचं आगमन होतं. प्रतिपदेपासून नवमीपर्यंत साजऱ्या होणाऱ्या देवीच्या या उत्सवाला शारदीय नवरात्र असे म्हणतात. 9 दिवसाचा उत्सव चालतो म्हणून नवरात्र. 10व्या दिवशी उत्सवाची समाप्ती होते. नवरात्र हा वार्षिक महोत्सव असून घरोघरी साजरा होणं हे आवश्यक आहे. आपण दररोज पूजा करीत असलेल्या कुलदेवतेतील देवत्व अधिकाधिक प्रभावी व्हावे, तिचे आपल्या घरावर, आपल्या कुटुंबियांवर कृपाछत्र असावे आणि अदृश्य शक्तीपासून तिचे आपल्या कुटुंबाला संरक्षण मिळावे, या हेतूने शास्त्रात नवरात्र व्रत सांगितलेलं आहे. नवरात्र व्रत जितके आवडीने, भक्तिभावाने, हौसेने व आनंदाने मनपूर्वक केले जाते, तितक्या अधिक प्रमाणात त्या घरामध्ये एकोपा, शांती, सुख व समाधान नांदते. नवरात्राच्या घटमाळा काय आहेत? पहिली घटमाळा अशी असते, नबिड्याची पानांची असते. दुसरी माळ बेल, धोत्रा किंवा रुईची असते. तिसरी माळ दुर्वा, झेंडू यापैकी असते. चौथी माळ मोगरा, जाई जुईच्या फुलांची असते. 5वी माळ तुळशीची असते. 6वी माळ गुलाब किंवा कमळ पुष्पाची असते. 7वी माळ शेवंती किंवा कृष्णकमळाची असते. 8वी माळ लाल जास्वंदाची असते. 9वी माळ विड्याच्या पानांची माळ असते. बऱ्याच कुटुंबांमध्ये पारंपरिक पद्धतीने पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी विड्यांच्या पानांची माळ घातली जाते, वर इतर दिवशी झेंडू किंवा तिळाच्या फुलांची माळ घालण्याचा प्रघात आहे. नवरात्र हा कुलधर्म कोणी सांभाळावा, यासाठी काय करावं? नवरात्र महोत्सव हा देवीचा आहे, म्हणजे शक्ती उपासनेचा असल्याने अत्यंत महत्त्वाचा कुलधर्म आहे. तो सगळ्यांकडे पाळला जाणं अत्यंत गरजेचं आहे. आपण कुटुंबातून विभक्त झालोत, आपले देव वेगळे केलेत, आपलं अन्न स्वतंत्र शिजवतो, अशा सर्वांनी हा कुळधर्म किंवा कुळाचार पाळावा. आपल्या मोठ्या भावांकडे कुलधर्म आहे असे सोपून रिकामे राहू नये. स्वयंपाक, मिळकत सगळे वेगळे असताना कुलधर्म कशाला दुसऱ्याकडे सोपवायचा? ज्या घरात स्वयंपाक व उपजीविकेचं साधन स्वतंत्र आहे, त्या घरात कुलधर्म किंवा कुळाचार हा स्वतंत्र असायला हवे. आपली आपली कुलदैवते आपण सांभाळली पाहिजे. त्याशिवाय कुलधर्माच्या संस्काराने घरातील मुलांच्या मनामध्ये चांगल्या स्मृती तयार होतात. हा संस्कार सांभाळलाच पाहिजे. कुलदेवतेची प्राणप्रतिष्ठा ती देवता स्थापन करण्याच्या वेळी केलेली असते. ती पुढे दर 12 वर्षांनी करावी लागते. म्हणून तिला प्रत्येक नवरात्रात स्वतंत्र प्राणप्रतिष्ठेची गरज नसते. तिच्यातील चैतन्य कायम टिकवण्यासाठी आपल्या परंपरेने कुलाचाराचे मार्ग सांगितलेले आहेत. नवरात्रात देवीचे घट आहेत. चंपाषष्ठीचं नवरात्र, त्यामागे सेवा करीत राहिल्यास ते कर्म कुलदेवतेपर्यंत पोचतं. कुलदेवतेची स्थापना केल्यानंतर काही काळ सेवा खंडित झाल्यास संरक्षण कवच लगेचच संपत नाही, पण क्षीण मात्र नक्की होत जाते. त्यामुळे शक्यतो खंड करूच नये. चांगल्या शक्तीचा अनुभव यावा
असे वाटत असेल तर परंपरेने चालत असलेले उत्सव साजरे करणे अत्यंत गरजेचे आहे. वेदिका म्हणजे काय? वेदिका म्हणजे शेत. शेतातील काळी माती आणून एका पत्रावळीवर बोटाचे उभे पेर उंचीचा व एक वीधभर लांब रुंदीचा एक सपाट ढीग करून त्यावर एक मुठभर धान्य त्यात पेरावे. हे धान्य हळदीच्या पाण्यात रंगवून घ्यावे. त्यामध्ये सप्तधान्य येतात. ते तांदूळ, गहू, मसूर, हरभरा, तीळ, उडीद, मूग. पत्रावळीवर आपण जे शेत तयार केले त्याला वेदिकायै नमः म्हणून गंधफूल वाहून पूजा करावी. सप्तधान्योत्तमोत नमः असे म्हणून शेतात तांदूळ, गहू, मसूर, हरभरा, तीळ, उडीद, मूग ही धान्ये पेरावीत. पर्जन्याय नमः असे म्हणून त्यावर पाणी शिंपडावे. नंतर त्यावर वरुण देवतेची स्थापना करावी. काही जण वरुण कलश मातीचा किंवा तांब्याचाही ठेवतात. त्यावर काही जण नारळ ठेवतात, तर काही जण तामण ठेवून त्या उपास्य देवतेची स्थापना करतात. नंतर दीपांची प्राणप्रतिष्ठा करावी लागते, कारण शक्तीचे स्वरूप हे तेजोमय आहे. यासाठी जड धातूची समई किंवा नंददीप वापरावा. भोदीप देवी रूपस्त्वं कर्म साक्षं हृदि कृतं यावन्नवरात्र समाप्तिः स्थातावत्यं सुस्थितिर्भवोत अशी प्रार्थना करून दीप लावावा. यासाठी 2 समयांची योजना करावी. त्यामुळे एखादी जरी शांत झाली तरी दुसरी चालू राहते. विड्याच्या पानावर कुंकवानं अष्टदल किंवा स्वस्तिक काढून त्यावर देवीचा टाक ठेवावा. पानाचे देठ देवाकडे ठेवावं. नवरात्रात इतर देवतांची षोडशोपचारे पूजा करावी. टाक जागेवरून न हलवता फुलाने पाणी शिंपडावं आणि सर्व पंचोपचार पूजा करावी. सकाळ संध्याकाळ आरती करावी. देवीची स्तोत्रे म्हणावीत. रात्री आरती करावी. जोगवा म्हणावा. ललिता सहस्त्रनाम स्तोत्र म्हणावं. सौंदर्य लहरी, देवी अथर्वशीर्ष इत्यादी जे काही शक्य असेल ते शक्तिरूपाचं जे उद्गान असतं ते पठण करावं. उत्सवाच्या वातावरणामुळे मनात चांगल्या भावना येतात. आनंदी वातावरण निर्माण होतं. देवीचे सतत स्तवन केल्याने स्फूर्ती निर्माण होते. ललिता सहस्त्रनाम हे वेदातील सत्याला उजागर करतं. या परदेवतेचं सगुण वर्णन करते आणि पूजेचे मार्ग दाखवते आणि तिच्या कृपा प्रसादाची पद्धती स्पष्ट करते. ललिता सहस्त्रनामाच्या पठणाने तिच्या सर्व भक्तांच्या सर्व इच्छा पुरवल्या जातात. तिचे नाम हे कल्पवृक्षाप्रमाणे. पुरुषांनी पठण करताना त्यातील ओंकाराचा उच्चार करावा. स्त्रियांनी ओंकाराचा उच्चार न करता ललिता सहस्त्रनामाचं पठण करावं. नवरात्राच्या उपवासाचं काय महत्त्व आहे? उपवास याचा अर्थ उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे, भगवंताच्या जवळ राहणं, त्याची सतत आठवण करणं. त्यासाठी सात्विक शुद्ध अन्न घेणं हे गरजेचं आहे. नवरात्रात 9 दिवस उपवास करण्याची एक प्रथा आहे. घरातील मुख्य व्यक्ती ते उपवास करते. ज्या व्यक्तीच्या हयातीनंतर घराची सूत्रे ज्या व्यक्तीकडे घेतात तिने ते उपवास करावे. म्हणजे त्या कुटुंबातील कुळांनी ती प्रथा पुढे चालू ठेवली पाहिजे. शक्ती देवतेची उपासना करताना मन शरीर शुद्ध राहावं, परमेश्वराचे सानिध्य लाभावे, त्याची सतत आठवण राहावी, हा यामागचा उद्देश आहे. एकट्या दुकट्याचा विचार नसून हा संपूर्ण कुल आणि परंपरेचा विचार केलेला आहे. म्हणून उपवासाला खिचडी, बटाटा वगैरे जड पदार्थ खाल्ले जातात. परंतु शरीराला जडत्व येते, शरीर लवकर थकतं आणि पोटात गेल्यानंतर निद्रा येते. मग उपवास आणि आराधना होत नाही. म्हणून हलके भाजके अन्न, दूध व फलाहार द्यावा. याशिवाय जड पदार्थ खाल्ल्याने पोटात आम वाढतो
आणि त्याचा निचरा होत नाही तोपर्यंत जांभया किंवा आळस येत राहतो. बऱ्याच स्त्रिया नवरात्रामध्ये तांबूल सेवन करतात, पण तांबूल हे रजोगुणी आहे, सत्वगुणी नाही. देवीला ते प्रिय आहे म्हणून ते नैवेद्यात समाविष्ट असावा, पण त्याचे सेवन करू नये. शरद ऋतूत पावसाळा असल्याने नद्यांना गढूळ पाणी येतं. निसर्गात अनेक जीव निर्माण होतात, काही मानवाला अहितकारक पण असतात. असे पाणी पोटात जाणे व जड अन्नाचे सेवन यामुळे अनेक रोग शरीरात ठाण मांडून बसतात. आपले व्रताच्या दृष्टीने होणारे सात्विक आहाराचे सेवन रोगाचे उच्चाटन करते. म्हणून देवाला प्रार्थना केली जाते, जीवेत शरदः शतम, म्हणजे आपण 100 शरद ऋतू पाहावे ही प्रार्थना परमेश्वराला केली जाते. व्रताचे नियम काय आहेत? हे जे नवरात्र व्रत आचरतात त्यांनी 9 दिवस केश कर्तन करू नये, गादीवर झोपू नये, दुसऱ्याच्या घरी अंथरुणावर झोपू नये अथवा बसूही नये, पायात चप्पल घालू नये. पण आजकाल हे शक्य होत नाही. मन शांत ठेवावं, परान्न घेऊ नये, उगाच चिडचिड करू नये. मन कायम सातत्याने प्रसन्न ठेवावे, भगवंताच्या अनुसंधानात राहावे. व्रत करतानाच ते समजावून घेऊन करावं. आपण आपल्या कुलाच्या कल्याणासाठी हे करतो आहे हे लक्षात ठेवावं. स्वतःला काय झेपणार आहे हे पाहावं. थोडक्यात स्वतःच्या शक्तीचे परीक्षण करावे, मग व्रत करावे. जर व्रत करणे गरजेचे आहे आणि स्वतःची शक्ती कमी पडत असेल तर परमेश्वराला साक्षी ठेवून जेवढे आचरण शक्य आहे तेवढे प्रामाणिकपणाने करावे. ज्याला त्याला सतत प्रार्थना करावी, हे देवादिदेवा, हे महादेवी, जे माझ्याकडून करून घे. व्रताचा अर्थ समजावून घेऊन व्रत आचरल्यास आपल्याकडून ते पूर्ण होते, यात शंका नाही. हे देवी, माझ्या बुद्धीच्या ठिकाणी तुझा वास राहू दे, अशी देवीला प्रार्थना करावी. व्रताची आठवण ठेवली की देवीची आठवण आपोआप होते. नवरात्रात जर सुतक किंवा सोयर जर आलं तर त्या ज्या दिवशी संपेल त्या दुसऱ्या दिवशीपासून नवमीपर्यंत जेवढे दिवस मिळतील तेवढे दिवस नवरात्रोत्सव करावा. नवरात्र बसल्यानंतर अशौच आले तर त्याला कोरडा म्हणजे साखर पेढे असा नैवेद्य दुसऱ्याकडे दाखवून घ्यावा आणि लगेच उत्थापन करावे. अन्नप्रसादाचा नैवेद्य दाखवू नये. आता कुमारी पूजन का केलं जातं? नवरात्रात कुमारी पूजा हा एक महत्त्वाचा विधी आहे. जमल्यास दररोज याप्रमाणे 9 दिवस कुमारिकांचं पूजन करावं. न जमल्यास 1 दिवस तरी कुमारिकेचं पूजन करावं. 2 ते 10 वर्षापर्यंतच्या मुलीला कुमारिका म्हणतात. 10 वर्षानंतर रजोगुण प्रवेश करण्यास सुरुवात करतो, म्हणून 10व्या वर्षानंतर ती कुमारिका राहत नाही. 2 वर्षाची कुमारी, 3 वर्षाची त्रिमूर्ती, 4 वर्षाची कल्याणी, 5 वर्षाची रोहिणी, 6 वर्षाची कालिका, 7 वर्षाची चंडिका, 8 वर्षाची शांभवी, 9 वर्षाची दुर्गा आणि 10 वर्षाची सुभद्रा, अशी वयानुसार तिला विविध नावे आहेत. मस्तकावर अक्षत टाकून त्या वयाचे नाव घेऊन तिला आवाहन करावं, तिची पूजा करावी. या नवरात्र काळामध्ये दुर्गा सप्तशती वाचली जाते. दुर्गा सप्तशती मध्ये अनेक स्तुतीपर श्लोक आहेत ज्याद्वारे देवी भगवतीला आळवलं जातं. विश्वाचे कल्याण करणारी ही जगन्माता, कल्याण स्वरूपिणी, भौतिक सुखाचा वर्षाव करणारी ती नारायणी, मोक्ष प्राप्ती करून देणारी ती सुखदायिनी, ज्ञानामृत पाजणारी त्रिनेत्री, अशा अनेक नावाने देवीची स्तुती केलेली आहे. देवीची सतत स्तुती केल्याने प्रज्ञा जागृत होते. सौंदर्य लहरी हे शक्ती स्वरूप ज्ञानावर रचलेले एक स्तोत्र आहे. सौंदर्य लहरीचे श्लोक पापापासून मुक्त आहेत. भयमुक्त अंतःकरणाने लोक ते म्हणू शकतात. देवीच्या उपासनेसाठी या श्लोकांचे पठण करणं हा अतिशय आनंददायक आणि अवर्णनीय अनुभव आहे. म्हणून असे श्लोक रोज घरी मोठ्याने म्हणले पाहिजेत
किंवा सर्वांनी एकत्र म्हणून बसून म्हणले पाहिजे. सर्वांच्या कल्याणाची इच्छा केली पाहिजे. पूर्वी घरामध्ये देवालयामध्ये पहाटे असे श्लोक म्हणले जायचे. तसेच दुपारी संध्याकाळी ते म्हणले जात असत. नवरात्रात दररोज विशिष्ट संख्येने सप्तशतीचे पाठ करावे. हे पाठ पूजकाने स्वतः किंवा उपाध्यायाकडून करून घ्यावेत. यामध्ये सुद्धा देवीची भरपूर स्तुती केलेली आहे. हे भगवती, तू इतकी दयाळू आहेस की तुझ्या नुसत्या स्मरणाने भक्तांचे भय नाहीसे होते. भक्ताने नुसते स्मरण केले तरी तू विद्येचे दान करतेस, तू दारिद्र्य आणि दुःख हरण करतेस, इत्यादी स्तुतीपर प्रार्थना. हे पाठ कुळाचे कल्याणच करतात. म्हणून सप्तशतीचे पाठ घरामध्ये नवरात्र काळात अवश्य करावे. मालाबंधन म्हणजे काय? नवरात्रात देवीचे रोज मालाबंधन करावे. पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळ बांधावी. नंतर प्रत्येक दिवशी तिच्या रूपाप्रमाणे मालाबंधन करावे. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती आणि शेवटी विजया ही तिची रूपे आहेत. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी रक्तवर्ण पुष्पे, नंतर 3 दिवस झेंडू, सोनचाफा, शेवंती, तुळशीच्या मंजिऱ्या किंवा पांढरी सुवासिक फुले यांची माळ अर्पण करावी. दीपप्रज्वलन म्हणजे तेजाची पूजा आहे. भगवंताच्या तेजाच्या पूजेने आपल्या हृदयातील तो तेजोमय भाव जागृत व्हावा आणि तेजाने तेजाची पूजा करावी, अशी ही संकल्पना आहे. यासाठी 2 जड समया ठेवाव्या. 9 दिवस अखंड दीप चालू ठेवावा. तेल संपल्यामुळे काजळी झटकताना जर दिवा शांत झाला तर विचार करण्याचे कारण नाही, दिवा पुन्हा लावावा. पण सगळे व्यवस्थित असताना दिवा शांत झाला तर कुलदेवतेचा जप करावा, तिची प्रार्थना करावी आणि तिची क्षमायाचनाही करावी. फुलोरा म्हणजे काय? नवरात्रात देवीला फुलोरा अर्पण करण्याची पद्धत आहे. यात करंज्या आणि कडक पुऱ्या, साठोऱ्या तयार केल्या जातात. हा फुलोरा कुटुंबातील प्रथेप्रमाणे तृतीया, पंचमी, सप्तमी किंवा अष्टमी या दिवशी करावा. देवघरात मंडपी ठेवून फुलोरा बांधला जातो. पूजा करताना आपण यथा देये तथा देवे हा भाव ठेवून पूजा करतो. त्यामुळं आपण तरी आपल्या घराला असे खरकटे बांधून ठेवू नका. खरकटे पदार्थ बांधून ठेवण्याची पद्धत चुकीची आहे. त्यापेक्षा डब्यात ठेवून त्याचा नैवेद्य दाखवावा. नैवेद्य दाखवतो म्हणजे काय करतो? समर्पण भावनेने त्या भगवतीच्या चरणी आपण अर्पण करतो. देव नैवेद्य स्वीकारतो म्हणजे काय करतो? अर्पण करणाऱ्याचा भाव पाहून त्याचा वास घेतो. नवरात्रात होम करण्याची एक पद्धत आहे. नवरात्रात अष्टमीला होम करण्याची प्रथा आहे. दुष्ट शक्तींचा नाश करण्यासाठी आपण या देवी म्हणजे शक्ती स्वरूपाची पूजा करतो. महाराष्ट्रात देवीची 3.5 पीठं आहेत. त्यापैकी कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी, वणीची सप्तशृंगी माता ही पूर्ण पीठे, तर माहूरची रेणुका हे अर्धपीठ आहे. कारण माहूरला फक्त तांदळा आहे, फक्त मुखपूजन आहे. तांदूळ आहे पार्वतीचे स्वरूप आहे, तेथे शिवाचा लोप आहे. इतर पीठामध्ये प्रत्येक मूर्तीच्या डोक्यावर शिवलिंग आहे, म्हणजे शिवशक्ती या दोन्हीचा मिलाप आहे. देवीच्या सेवा कोणत्या? श्रीसुक्ताची आवर्तनं केली जातात, उपाध्यायांकडून करवली जातात. खालील सेवा कराव्या. कुंकुमार्जन सेवा करू शकता. देवीला कुंकू हे अतिशय प्रिय आहे. कुंकू हे हळदीपासून बनवलं जातं. हळद ही सुवर्णाची गुणधर्म धारण करते. ती रजोगुणी आहे, तिला ते प्रिय आहे. स्त्रीचे रूप अग्निस्वरूप आहे, त्यामुळं लाल रंग तिला प्रिय आहे. म्हणून कुंकुमार्चन सेवेने ती प्रसन्न होते. कुठल्याही देवतेच्या मूर्तीला कुंकुमार्चन करावे, त्यामुळे शक्तिदायिनी देवता प्रसन्न होतात व आपणास सामर्थ्य प्राप्त होते, सौभाग्य मिळते, ऐश्वर्य देते. कुंकुमार्चन हे श्रीवर यंत्रावर केले जाते किंवा देवीच्या मूर्तीवर केले जाते. आता तांबूल प्रदान सेवा. देवीला विडा हा अत्यंतिक प्रिय आहे. विडा हा रजोगुणी आहे. 13 गुणी विडा तिला अत्यंतिक प्रिय आहे. जगाच्या कल्याणासाठी तिला सत्वगुणापेक्षाही रजोगुणाची आवश्यकता जास्त असते. म्हणून तिला रजोगुणी पदार्थ सेवन करण्याची आवड आहे. विडा, खीर,
पुरी, तळलेले पदार्थ हे देवीला प्रिय आहेत. नवरात्रामध्ये दुष्ट शक्तीच्या संहारासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांनी एका ठिकाणी मूळ शक्ती एकत्र येऊन ती आदिशक्ती, आदिमाया, जगदंबा निर्माण झालेली आहे. ही आदिशक्ती अत्यंत प्रभावी आहे. नवरात्राच्या पहिल्या दिवशी दोहित्री पाडवा असतो. त्या दिवशी मातामह श्राद्ध असते. ज्यांचे वडील जिवंत आहेत पण आजोबा जिवंत नाहीत, आईचे वडील आणि आजोबांना जाऊन 1 वर्ष झालं असेल तर 3 वर्षापेक्षा मोठ्या असलेल्या नातवास आईच्या मृत वडिलास म्हणजे आजोबांना तर्पण करता येते. व्यवस्थित श्राद्धाचा स्वयंपाक करून ब्राह्मण भोजन करून श्राद्धविधीही करता येतो. मात्र वडील गेल्यानंतर दोहित्र करता येत नाही. नवरात्रात एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास पुढील वर्षी नवरात्र करायचे नाही असा समज जो आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे. प्रथम वर्षाची निषिद्धे जरूर पाळावीत. उत्सव महोत्सवपूर्वक साजरा करण्याऐवजी धार्मिक विधी पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे. अष्टमीच्या दिवशी घागरी फुंकणे हा एक चित्पावन कोकणस्थ लोकांचा विधी असतो. हा कुलधर्मापैकी एक विधी आहे. यावेळी ही शक्ती देवतेला आवाहन करून अग्नी प्रज्वलित होतो. ती देवता तेथे उपस्थित असते. नवमीला शस्त्रपूजन असतं आणि ऐतिहासिक त्याला महत्त्व आहे. विजयादशमीच्या दिवशी देवीचा महोत्सव असतो. या दिवशी देवीला पंचामृत स्नानाने महाअभिषेक केला जातो. सरस्वती पूजन सेवा. सरस्वती ही सर्वोच्च स्थानावर विराजमान असलेल्या देवतांपैकी एक आहे. सर्व प्रकारच्या विद्या देणारी, विद्यादात्री, ब्रह्मज्ञान देणारी देवता असा तिचा लौकिक आहे. शारदा किंवा सरस्वती या देवात रिद्धिसिद्धी म्हणून मानलेले आहेत. गणपती त्यांच्याकडून कार्य करून घेतो. षष्ठी सप्तमीला आपण त्यांचे आवाहन करून पूजन करतो. ती हंसारूढ असल्याने हंसासारखी सतत विहार करीत असते, पण हंसाला निरक्षीर विवेक असल्याने ती त्यांच्या वाहन म्हणून स्वीकार करते. नवनव्या प्रांतात जाऊन नवनवीन प्रज्ञा ती आत्मसात करीत असते. अष्टमीला आपण महालक्ष्मी पूजन करतो. ते परमेश्वराचेच रूप आहे. लक्ष्मी याचा अर्थ एका व्यक्तीकडे लक्ष देणारी म्हणजे तिचे भगवंताकडे लक्ष आहे. कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर हे श्रीयंत्रावर उभे आहे. श्रीयंत्राच्या बरोबर मध्यावर देवीचा वास आहे. या ठिकाणी कुंकुमार्चन करून श्रीसुक्ताची आवर्तने करतात. जगदंबा ही दुष्टांचा नाश करून ऐश्वर्य व ज्ञान स्वरूपात सौभाग्य प्रदान करते. दुर्गा महाकाली हे शक्तीचे रूप आहे. तिचे रूप अतिशय उग्र आहे. दुष्टांचा संहार करण्यासाठी उग्र रूप तिने धारण केले. 8 हात, गळ्यात रुद्रमाळा, तोडलेल्या हाताचा मेखला असे दाखवण्याचा उद्देश हाच आहे की कोणत्याही दिशेने संकट आले तरी ही जगन्माता ते थोपू शकते. जास्त भुजा, जास्त मुखे तिचे महाकाय स्वरूप दाखवतात. तिच्या उपासनेने अनेक सिद्धी प्राप्त होतात. तिच्या पूजास्थानावर जाऊन तिची पूजा केल्यास ती दिव्य शक्ती प्राप्त होते. आपापल्या कुळाचाराप्रमाणे काही कुळात नवमीला तर काही कुळात दशमीला नवरात्रोत्थापन करतात. त्या दिवशी देवीला विजया स्वरूपात असते, म्हणजे महिषासुरावर विजय प्राप्त केल्याने आपण आनंदोत्सव साजरा करतो. गोडधोड करतो. एकमेकांच्या घरी जाऊन त्यांचं अभिष्ट चिंतन करतो. पराक्रम करायला गेलेल्या देवीचे भक्तगण त्या दिवशी विजय मिळून येतात. पण अशी गोष्ट सांगतात की विद्यारण्य स्वामींनी गायत्री देवीची उपासना केली. ती 12 वर्षाच्या नंतर त्यांना दसऱ्याच्या दिवशी प्रसन्न झाली. तिने सोन्या मोत्यांचा वर्षाव केला. त्यामध्ये आपट्याची पाने होती. हल्लीच्या काळमानानुसार सुवर्णदान देणे तर शक्य नाही, पण आपट्याची पाने मात्र देतात. हे सुवर्ण पराक्रम करून आणल्याने लहानांनी मोठ्याला द्यावे. नवरात्रामध्ये जय जगदंब, श्री जगदंब असा देवीचा जप करावा, प्रार्थना करावी. भवानी मातेला ओम श्री भवानी देव्यै नमः या जप करावा.
ही देवी, हे देवी, तू बुद्धिरूपाने सर्वांच्या ठिकाणी वास कर. आपण जी व्रते आचरतो ती आपण कर्तव्याचा भाग म्हणून आचरतो. त्यामध्ये मी करतो असा अहंभाव नसावा. ही व्रते आचरल्यानंतर सर्व कर्मे श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण करावी. कृष्णार्पणवस्तू. त्यावेळेस भगवंत आपली परीक्षा पाहत असतो. त्यामुळे व्रतारंभ करताना परमेश्वराची शरणागत भावनेने प्रार्थना करावी. शक्तीची प्रार्थना करावी. मन स्थिर ठेवून शांत राहावे. शेवटी अपराधाची क्षमा मागून व्रताची सांगता करावी. उदयोस्तु, उदयोस्तु, उदयोस्तु. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु.